मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता. बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली. पिंपळवंडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला. माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांची गद्दारी करू शकणार नाही. 10% आरक्षण घेणार नाही, ओबीसीतूनच घेणार, आता मागे हटू शकणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. डॉक्टर म्हणला काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणला इकडे इकडचा 10-12 पोचे वाहतात आणि मग कोण मात गेलाय म्हणून माय बापा सगळ्यांना तोडून टाकले. नंतर ये बरोबर तो कोण येते 9 दिवस झाला वाट बघत ती काय ना मुंबई हिंदी का करती तिची तिला यायलाच ती मिले वाट बघत तिची काय करते काय नाही, का बाजार करते बटाटे घेऊन यायला ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार, पण तुम्हाला भेट नाही. कधी या त्यांनी तो डाव टाकला, आता दुसरा डाव टाकला. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले, त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शेत्या लावल्या काही केल्या, ते गुन्हे दाखल. खोटे माय बापावर तुम्हाला जाहीर सांगतो, राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमाग आपण काय खुणे केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे भोवड्या पुढे घेऊ नका, पण आता माग सरकुणाला आरक्षण घेतल्याशिवाय ते भुगतान करायला लागले. भेटेत का बघायला, आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय येईल त्याचं दलेमा वाटत नाही, मेळ वाटत नाही. यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचं मला. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं, यांना अंगावर घ्यायची गरज होती ते यावल्याचं म्हणून. ते तर कोणकडे गेलाय का हिमालयात गेला तेवढं दिसानाच सध्या चष्मा खाली वर करतोय गाचा पुशी काय आपण बसल्या बसल्या घरात बाबा टप्प्यात पण सांगतो तुला. यांना वळवळ करू देत नाही, मी काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला. आपल्या जे चेहरा मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते काय चालू केले. कमून काढतो तुम्ही ते बोर्ड? काही कारण आम्हाला अधिकार नाही का? आम्ही लोकशाहीप्रमाणे लावू शकत नाही का? बरं त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे? मग काढता जाऊन त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या, उद्या सकाळी यांना नकाला मूल करा आता. अरे मग झालंय काय पंखा लिहितो त्याच्यावर पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? नाही काय रे लांब टकोऱ्यात नाही. मला वाटलं आले का पण चर्चा ते बरोबर लांबूनच बघायचे सध्या मला ते मुंकडी काय काय करतो काय. आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय? ते म्हणजे वरून आदेश आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का, हे वरूनच आहे खरंच. त्यांचा काय दोष नाही, त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय? ते म्हणजे वरूनच. मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी. वर गेलो त्यांना विचारलं काय कारण? ते म्हणजे पाटील वरूनच.
मग आणखीन वर सरकवलं, मेले वर सरकत असं कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड कम करायला चालू आहे. ते म्हणले पाटील वरूनच राहते. मग आणखीन वर सरकवलं, वर सरका पडतच नाही, कारण मी याच्या मागत लागलो आजपर्यंत, कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्ष वाढवून गेले, त्यामुळे यांचं परत फिरायला करणंच नाही. हे लग्न थेट गृहमंत्र्यापाशी गेले, तिथून आदेश मराठ्यांचं काही असलं तरी का खोटे खोटे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते. ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव घेते, 5ही बरोबर आहे, 5व्या दिवशी नाव घेते. मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची कारणं घेतली आणि त्याचं नाव घेतो. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या कारणं फुटी आणि मराठ्याला अटक करण्याची. ते करतो मी मला समजायचं, मला पक्ष फिक्ष काय करायचं, फक्त माझा मराठा टाकावं. त्यांनी डाव टाकला. आतापर्यंत सगळ्या षडयंत्र आम्ही त्याच्या आणून पाडलेले, एका यशस्वी होऊन गेला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील, मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलले त्याला बोलले, द्या मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमची आमची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब उद्यासाठी आरक्षण, हेच मला ते तुम्हाला डोक्यात घेऊन लागतील. हो पिंपळवंडीतून तुम्हाला माझा शब्द आहे, मुद्दे बघायला कशाला निघाला मराठ्यांचे. शिंदे साहेब म्हणते जरा दिवशी मला राज्याला गेलं, जो लिमिट तोडतो त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. मला